नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि जे कोणी पोलीस भरतीची तयारी करणार आहे किंवा करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आपल्याला मी घेऊन आलेली आहे। तर मी नाही घेऊन आलेली, तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच आपल्याला आनंदाची बातमी दिलेली आहे। तर हा GR काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे आपण पाहूया। तर चला तर मग पाहूया हा GR काय सांगतोय ते। तर बघा, GR मध्ये काय सांगितले, सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31/12/23 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पद भरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत। तर अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलंय की जी आता परीक्षा घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे ही ॲड 100% फेबमध्ये येणार आहे। फेब म्हणजे फेब्रुवारीमध्ये 100% अशा प्रकारची आपल्याला ॲड येणार आहे। ह्या GR वरून ते स्पष्ट होत आहे। तर बघा, त्यांनी सांगितलंय की 100% पद भरतीसाठी मान्यता देण्याबाबत आणि तुम्ही OMR पद्धतीने परीक्षा घ्या किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्या, त्याच्या संदर्भात ही माहिती आपल्याला ह्या GR मधून भेटत आहे। तर बघा अजून पुढे काय सांगितले त्यांना, तर हा महाराष्ट्र शासन गृह विभागाचा GR आहे। बघा इथे महाराष्ट्र शासन गृह विभाग आणि दिनांक पण बघा 31 जानेवारी 2024 म्हणजे आजचा GR आहे हा। तर याच्यामध्ये बघा, आता हा GR खूप मोठा आहे आणि याचे सर्व GRची आपल्याला जास्त काही गरज नाही, तर आपल्याशी रिलेटेड जे पॉईंट आहेत तेवढेच आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर बघा अशा प्रकारे हा GR आहे, तुम्ही GR बघून घेऊ शकता। तुम्हाला याची PDF पण मी टेलिग्राम चॅनलवर टाकन। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता। आणि इथून पुढे आपल्याला पोलीस भरती संदर्भात जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस किंवा पोलीस भरती संदर्भात जे सर्व माहिती आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल। तर बघा या GR मध्ये हे सर्व पॉईंट दिलेले आहेत। तर या सर्व पॉईंटची आपल्याला जास्त वाचायची किंवा जास्त समजून घेण्याची आवश्यकता नाही, तरी आपण खालचं प्रस्तावनेमध्ये काय दिले ते पाहूया। तर बघा ही जी प्रस्तावना आहे ह्याच्यामध्ये पोलीस दलातील घटक प्रमुखाच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई यांचे एकूण 17,471 पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत। म्हणजे ही ओळ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर ह्या अशा प्रकारे 17,471 पदे रिक्त आहेत आणि वरतीच सांगितलं की 100% पदभरतीसाठी आपल्याला मान्यता भेटलेली आहे। तर आता इथे काही शासन निर्णयाने जे काही आकृतीबंध तयार केलेले होते त्याच्यामध्ये काही घटकांना किंवा काही पदांना 50% सूट दिलेली किंवा 50% काही घटकावर रेस्ट्रिक्शन घातलेले आहेत। तर हे जे पॉईंट दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त काही शिरायचं नाही खोलवर, जे आपल्याशी किंवा आपल्या पोलीस भरतीशी जे रिलेटेड आहे तेच आपण इथे पाहणार आहोत। पॅराग्राफ आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। कोणता? हा वाला, हा मी बॉक्स काढत आहे, हा पॅराग्राफ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर बघा याच्यामध्ये काय सांगितले, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने, म्हणजे त्यांना अत्यंत नीड आहे, कारण आता इलेक्शन तोंडावर आलेले, लोकसभेचं इलेक्शन मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याची आचारसंहिता लागणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं पोलीस दल। कोणासाठी? राजकारण्यांसाठी, म्हणून ते काही करून आपली भरती करणारच आहेत। तर बघा अत्यंत आवश्यक असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे, हे बघा 100% रिक्त पदे, ह्याला मी जास्त बोल्ड का केलंय तर तुमच्या लक्षात यावं की 100% रिक्त पदे जे 17,000 समथिंग जे सांगितले होते वरती, ते 100% रिक्त पदे ते भरणार आहेत। रिक्त पदे तातडीने भरणे, हे बघा हा एक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तातडीने भरणे आवश्यक आहे। तातडीने म्हणजे कसं, लवकरात लवकर भरणं त्यांना आवश्यक आहे। त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील 100% रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/22 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्याची, तसेच आता हे सूट देण्याची जे सांगितले, हा शासन निर्णय जो सांगितला आहे, हा जो मधला पॅरा आपण सोडून दिला आहे त्याच्यामध्ये त्याच्यात काही घटकावर मी सांगितलं होतं रेस्ट्रिक्शन घातलेले आहेत, तसंच काही घटकांना 50% परमिशन दिलेली आहे ना, तर ती तरतुदी आहे त्याच्यामध्ये। तर ते इतकं खोलवर शिरायची गरज नाही, आपल्याला काय पाहिजे आहे फक्त आपली भरती कधी होणार आहे, किती टक्के परमिशन भेटलेली आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। म्हणून मी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच सांगत आहे। आता ही सूट देण्याची तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 4/5/22 रोजीच्या संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 21/11/22 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन
जे निर्णय सांगितले होते वरती किंवा जे तरतुदी सांगितल्या होत्या की 50% भरती कोणत्या घटकांची करायची किंवा 50% रेस्ट्रिक्शन कोणत्या घटकावर घालायचं, तर त्या सर्वमधून आपले जे पद आहेत पोलीस भरतीचे त्याच्यामध्ये त्याला आपल्याला सूट भेटलेली आहे. म्हणजेच आपली कशी भरती होणार आहे तर 100% सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याला ती परमिशन भेटलेली आहे. अशा प्रकारे हा GR आहे. आता इथं शासन निर्णय, त्याच्यावर निर्णय काय झालाय बघा, तर अशा प्रकारची जी पदं आहेत ती राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखाच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण पदे आहेत 17,471 आणि यांना 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/22 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात आली. आता जो वरती जे सांगितलं होतं, आता हे कसं GR मध्ये कसं प्रमाणित भाषा यूज केलेली असते आणि ते बऱ्यापैकी कठीण जातं समजायला, तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत आहे की हे जे संदर्भ दिलेले आहेत त्यांनी आणि त्या संदर्भामधून आपली जी पोलीस भरती आहे त्याला त्यांनी सूट दिलेली आहे. शासन निर्णयामध्ये सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये त्याला सूट दिलेली आहे आणि आम्ही काय करत आहोत की 100% पदे भरणार आहोत. आणि 100% पदे म्हणजे किती पदे तर 17,471. त्या अनुषंगाने प्रस्तुत भरती प्रक्रियेतील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR आधारित घेण्याची मुभा पण त्यांनी दिलेली आहे. आता खाली काय सांगितले बघा, तर संबंधित घटक कार्यालयास म्हणजे जे परीक्षा घेणार आहेत त्या कार्यालयास त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या तुमच्या ह्याच्यानुसार. मग ते कोणाला सांगितले, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी असणार आहेत जे की परीक्षा आपली कंडक्ट करणार आहेत. त्यांना अशा प्रकारे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही OMR पद्धतीने घ्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्या, परंतु आपल्याला भरती कशी करायची तर 100%. तर अशा प्रकारे हे GR होता आणि हे खालचे पण पॉईंट आहेत ते देखील काही महत्त्वाचे आहेत किंवा आपल्या पोलीस भरतीशी रिलेटेड आहेत, परंतु तुमच्यासाठी एवढं काही महत्त्वाचं नाही. तुमच्यासाठी जे महत्त्वाचं होतं ते तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे. तर मुलांना आत्तापर्यंत जर तुम्ही गाफील असाल तर आता कुठं सिरियस व्हा आणि तुम्ही खरंच अभ्यासाला लागा, तसंच ग्राउंडला पण लागा, कारण भरती होणारच आहे. ह्या निर्णयानुसार आपल्याला ती माहिती भेटत आहे, भरती होणारच आहे. आणि टेस्ट सिरीज जॉईन करा, ग्राउंड करा, कारण आता लोकसभेचं पण इलेक्शन आहे आणि विधानसभेचं पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इलेक्शन असणार आहे. त्यामुळे ही भरती तर 100% होणार नाही. त्यामुळे होता होईल तेवढं जीवाच्या आकांताने आता ही शेवटची संधी असं समजून तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो, आणि होता होईल तेवढा जास्तीत जास्त याच्यातूनच पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण हा खूप गोल्डन चान्स असणार आहे. तर अशा प्रकारे हा GR होता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आता तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही ही ओळ ना ओळ आम्हाला वाचूनच दाखवली नाही, तर ही ओळ ना ओळ तुमच्यासाठी काहीच महत्त्वाची नाही बरं का मित्रांनो, काहीच महत्त्वाची नाही. त्याच्यामुळे जे महत्त्वाचं होतं तेच तुम्हाला सांगितलं. उगं फापड प्रसारा घेऊन यायचं आणि काहीतरी व्हिडिओ मोठा करायचा हा माझा बिलकुल उद्देश नाही आहे. जे महत्त्वाचं होतं हे तुम्हाला सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच पाठीमागचे व्हिडिओ पण पहा मुलांनो, कारण त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की जे इथून मागे पोलीस भरतीचे एक्झाम झालेले आहे त्याचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे. तसंच जर तुमची परीक्षा ऑनलाईन झाली तर TCS IBPS कशाप्रकारे एक्झाम घेते त्याचे पण क्वेश्चन पेपर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तर ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच.